हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 4 या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये साधना सांगतात. संनियमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. अर्थ, इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे आणि सर्व प्राण्यांच्या हितामध्ये प्रीतियुक्त निमग्न असणारे निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त देखील मलाच प्राप्त करून घेतात, मलाच येऊन मिळतात. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवंतानी श्लोक क्रमांक 3 व 4 मध्ये जो तिसरा श्लोक आपण मागच्या सत्रात बघितला, आता आपण श्लोक क्रमांक 4 बघतो आहोत. या 2 श्लोकामध्ये निर्गुणाची उपासना सांगितली आहे. निर्गुण आत्म्याची ध्यानाधारे उपासना या आधीच्या श्लोक 3 मध्ये विवेचनास पाहिली. निर्गुण परब्रह्माची व्यापक असलेल्या परब्रह्माची उपासना भक्ती आधारे ज्ञान साधना अध्याय 9 मध्ये सांगितलेली आहे. त्या दृष्टीने त्या अध्यायातील महत्त्वाचे श्लोक व त्यावरील महत्त्वाच्या ओव्यांचा सारांश आपण पाहणार आहोत. या ज्ञानाद्वारे परमात्म्याशी ऐक्याचा अनुभव यावा हे माऊलींचे उद्दिष्ट आहे. आणि म्हणून निर्गुण ब्रह्माची म्हणजे आत्म्याची अध्याय 9 मधील भक्ती आधारे ज्ञान साधना कशी असते त्यावर आता आपण चिंतन करणार आहोत. आता अध्याय 9 मधील श्लोक आणि ओव्या या संदर्भात आपण चिंतनासाठी घेतलेल्या आहेत. माऊलींचा वरील उद्देश फलद्रूप होणे सोपे व्हावे म्हणून आवश्यकतेप्रमाणे भगवंत दर्शक मी माझे या शब्दासमोर आत्मा आत्म्याचे तसेच परमात्मा भगवंत या शब्दासमोर आत्मा असे दर्शविले आहे. ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधणाऱ्या या भूमिकेचा विस्तार अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 151 मध्ये अध्याय 15 मधील पुरुषोत्तमाचे परब्रह्माचे व्यापकत्वाने निर्गुण ज्ञान दर्शविणाऱ्या ओव्या संदर्भात विवेचनास आलेला आहे. आणि त्यातील काही सारांश काही भाग या ठिकाणी आपण चिंतनासाठी पुन्हा विचारात घेणार आहोत. अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 151 यातील अनेक परिच्छेद आहेत. त्यातला एक महत्त्वाचा जो पुरुषोत्तम योगाशी निगडीत असलेला विषय थोडक्यात आपण बघणार आहोत. अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या सर्वच अध्यायाचे वाचन पुढील सूचना लक्षात घेऊन करावे. ओवी वाचताना प्रथम लक्षात घ्यावे की वाचत असलेली ओवी निर्गुण साक्षात्कारासाठी ब्रह्म आत्मा समजावून सांगण्यासाठी ज्ञान सांगणारी आहे की सगुण साक्षात्कारासाठी भक्तिप्रधान ज्ञान सांगणारी आहे हे लक्षात घ्यायचे आहे. ओवी जर सगुण साक्षात्कारासाठी असेल तर त्या ओवीत भगवंतांनी स्वतःकडे मी म्हणून केलेला निर्देश वाचताना मीचा अर्थ चतुर्भुज षडगुण ऐश्वर्यसंपन्न सामर्थ्यवान भगवान श्रीकृष्णांचे विलोभनीय रूप असा घ्यावयाचा आहे. वाचत असलेली ओवी या प्रकारातील आहे हे समजणे खूप सोपे असल्यामुळे विस्ताराची आवश्यकता नाही. निर्गुण साक्षात्कारासाठी ब्रह्म आत्मा समजून सांगण्यासाठी भगवंत स्वतः संबंधाने मी म्हणून निर्देश करतात. त्यावेळी मीचा अर्थ सगुण साकार रूप असा घेऊ नये. ओवीचे
मुख्य प्रयोजन आत्मा अनुभवात आणून देणे आहे आणि असे असल्याचे लक्षात ठेवावे. तेथे मीचा अर्थ ब्रह्म म्हणजेच परब्रह्म अर्थात परमात्मा अर्थात पुरुषोत्तम अर्थात आत्मा आहे लक्षात घ्यावे. आधी आत्मा अनुभवासी येतो, तत्पश्चात ब्रह्मानुभूती प्राप्त होते हे विसरू नये. त्यामुळे अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी निर्गुण साक्षात्कारासाठीच्या उव्यामध्ये जेथे भगवंतांनी स्वतःचा निर्देश मी असा केला आहे तेथे आत्मा असा अर्थ घ्यावा. मीची माझा या शब्दांचा अर्थ आत्मा आत्माच आणि आत्म्याचा असा घ्यावा. मीद्वारे केलेला निर्देश म्हणजे हृदयात असलेला भगवंत रूप आत्मा हे जरी खरे असले तरीसुद्धा भगवंतांनी सांगितलेले ज्ञान सुटसुटीत होऊन समजण्यासाठी व कालांतराने अनुभव येण्यासाठी भगवंतांनी स्वतःचा निर्देश जेथे मी म्हणून केलेला आहे तेथे आत्मा असा अर्थ घ्यावा. जेव्हा जेव्हा आपल्याला निर्गुण परब्रह्म समजून घ्यायचं आहे त्यावेळेस दोन्ही प्रकारच्या ओव्याच्या बाबतीत भगवंताचे सान्निध्य प्रेम भक्तिरसासह अनुभवत भगवंत स्वमुखाने मला म्हणजे ऐकणारा श्रोता किंवा वाचणारा वाचक या दोघांनी ही भावना जोपासायची आहे. आणि भगवंत सांगत आहेत माऊली सांगत आहेत या भावनेमध्ये स्थिर झालो म्हणजे त्यामुळं मला समजत आहे ही भूमिका ही निष्ठा हा विश्वास ठेवला पाहिजे. बुद्धीस अशा रीतीने योग्य दिशा देऊन ज्ञानेश्वरीचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. अध्याय 9च्या सुरुवातीस श्लोक क्रमांक 2 भगवंत अर्जुनास म्हणतात, स्वतःच्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवास येणारे म्हणजे प्रत्यक्षावगमम ज्ञान अनुभवाच्या विज्ञानासह तुला सांगतो. ओवी 55 माऊली स्पष्ट करतात ते ज्ञान सुखोपाय व सुगम्य आहे. आता आपल्याला ज्ञान साधना जी अध्याय क्रमांक 9 बरं का त्यातला ऐश्वर्य योग हा आपण शीर्षक घेऊन काही चिंतन करणार आहोत. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी हे जग सर्व अव्यक्त रूपाने व्यापलेले आहे. सर्व भूते चराचर म्हणजे माझ्यामध्ये स्थित आहे पण मी त्यांच्या स्थित नाही. श्लोक क्रमांक 4 अध्याय 9. अमूर्त असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो. नामरूपाने नटून सगुण साकार असे व्यापक विश्वरूप धारण करतो. मायेच्या प्रकृतीच्या पलीकडे असणारी माझी स्वरूपस्थिती जर कल्पनेविना पाहशील तर ही सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणेही व्यर्थ आहे कारण सर्व मीच आहे. कल्पनारूप प्रकृती संपली की भूताभास संपलेला असतो आणि मग माझे अखंड म्हणजे निखळ म्हणजे शुद्ध स्वरूप म्हणजे स्वस्वरूप आत्मस्वरूप एक रस असलेले अनुभवण्यासाठी उरते. माऊलीची ओवी क्रमांक 80. हा ऐश्वर्य योग माऊली पुढे स्पष्ट करतात. आपण स्वतःभोवती गरगर फिरून थांबलो असता आलेल्या भोवळीमुळे भोवतालचे गिरीकंदर फिरत असल्याचे दिसते. त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या म्हणजे आत्म्याच्या अखंड स्वरूपावर भूते असतात. माऊलीची ओवी क्रमांक 81. ही कल्पना टाकून पाहिल्यावर मी भूतामध्ये व भूते माझ्यामध्ये आहे अशी कल्पना स्वप्नामध्ये सुद्धा करण्यासारखी नाही. ओवी क्रमांक 82. आता मी एक भूताचे धारण पोषण करणारा आहे अथवा मी भूतामध्ये राहणारा आहे ही सर्व संकल्परूपी सन्निपातातील म्हणजे भ्रमित अवस्थेतील बोलणी आहेत. 83. म्हणून प्रियोत्तमा अर्जुना ऐक, याप्रमाणे जो मी विश्वात्मा व्यापक आत्मा आहे तोच मी विश्वासह या मिथ्या भूत समुदायाला सर्व काळ उत्पन्न करण्याला योग्य असे अधिष्ठान आहे. ओवी क्रमांक 84. सूर्यकिरणांच्या आधारामुळे जे वस्तुतः नसते
ते मृगजळ असल्याचे भासते. त्याप्रमाणे माझ्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सर्व भूते मृगजळाप्रमाणे मिथ्या समज आणि मला सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज. ओवी क्रमांक 85. याप्रमाणे मी जगासाठी अधिष्ठान म्हणजे आश्रय आहे. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जसा एक आहे तसा मी सर्व भूताशी अभिन्न आहे. ओवी क्रमांक 86. हा आमचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येथ लागू, भूतभेदांचा असे. अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 87 ही अशी आहे. आता या 87 ओवीचा अर्थ, हा आमचा ऐश्वर्य योग आहे. आता श्लोक 5 मध्ये ज्यात भगवंतानी योगमैश्वरम असे संबोधित केले आहे, या योगम ऐश्वरम या पदाचा अर्थ शांकर भाष्यादी ग्रंथात ईश्वरीय योग, युक्ती, घटना, ईश्वरीय योग, भक्ती, ईश्वरी प्रभाव, ईश्वरीय सामर्थ्य, ईश्वरीय स्वरूप असा करण्यात आला आहे. त्या तुलनेत माऊलींनी वापरलेले ऐश्वर्य योग हे पद खूपच यथार्थ व श्लोकार्थ सोपा करून सांगणारे आहे. हा ऐश्वर्य योगू तू चांगला विचार करून बघितलास ना? आता सांग, माझ्या पारमार्थिक स्वरूपाशी विविध प्राणीमात्रामध्ये असलेल्या भेदांचा म्हणजे भूतभेदांचा काही संबंध आहे काय, असा प्रश्न विचारणारी ही ओवी क्रमांक 87 आपण पाहिली. आता ओवी क्रमांक 88 अशी आहे, याकरता माझ्याहून भूते वेगळी नाहीत आणि मलाही तू प्राणीमात्रांहून वेगळे म्हणजे भूता वेगळे मानू नकोस, अशी सांगणारी ओवी क्रमांक 88. ज्याप्रमाणे आकाशातून उत्पन्न झालेला म्हणजे सर्वत्र संचार करणारा महान वायू हा सदा आकाशातच स्थित असतो, त्याप्रमाणे माझ्या संकल्पनातून उत्पन्न होणारी संपूर्ण भूते प्राणी माझ्यातच स्थित आहेत असे जाण. असे उपधारय अर्थात असे विशेषत्वाने धारण कर. श्लोक 6 मध्ये हा शब्द आलेला आहे. सृष्टीच्या पंचमहाभूतांच्या उत्पत्ती क्रमाप्रमाणे वायू आकाशातच उत्पन्न होतो, तो आकाशातच स्थित असतो व आकाशातच विलीन होतो. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र परमात्म्यापासून उत्पन्न होतात, परमात्म्यातच स्थित असतात व परमात्म्यातच विलीन होतात. जीव हा अंशत्र आहे परमात्म्याचा, परंतु प्रकृतीच्या अंगाशी आपला संबंध जोडतो. जीव शरीराशी कितीही एकरूप झाला तरी त्याचे परमात्म्याविषयीचे आकर्षण कमी होत नाही. मी नित्य राहावे, सदा सुखी राहावे या रूपात परमात्म्याचे आकर्षण राहते. प्रकृतीशी त्याने स्वतःला जोडल्यामुळे तो जीवभाव प्राप्त झाला, त्यामुळे कारण परत्वे सुख मिळत असते. असा स्वभाव जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला आहे. आकाश जेवढे मोठे आहे वायू तेवढाच आहे. तो सहज पंख्याने हलवून बघितला तर आकाशापेक्षा वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व वायू एकच आहे. ओवी क्रमांक 89चा अर्थ. याप्रमाणे कल्पना केली तर हा भूत समुदाय माझ्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी भेदाने भासतो. कल्पनारहित अवस्थेत सर्व मीच मी आहे, सर्व काही आत्म्याच्या रूपाने आहे. ओवी क्रमांक 90. म्हणून तू पुन्हा माझ्या म्हणजे आत्म्याच्या निरुपाधिक एकत्व भावाने असलेल्या भेदरहित ऐश्वर्योगाचा विचार कर. ओवी क्रमांक 92. ऐसिया प्रीतिती बोधसागरी तू आपणे याते कल्लळू एक करी, मग जव पहासी चराचरी तव तुची आहासी. ओवी क्रमांक 93 आणि त्याचा अर्थ, सर्व मीच मी आहे, सर्व काही आत्म्याच्या रूपाने आहे. या अपरोक्षानुभव रूप ज्ञानसमुद्रामध्ये तू स्वतःला एक तरंग कर, तरंग असल्याचा अनुभव घे. स्वतःचा जीवभाव सोडून देऊन आत्म्याशी एकरूप होऊन राहा. सर्वरूप ब्रह्माचा सहजतेने अंश होऊन राहा. या अनुभवामध्ये स्थित होऊन जेव्हा पाहशील तेव्हा चराचरात भूतमात्रात तूच आत्मरूपाने आहेस असा तुला सतत अनुभव येत राहील. ओवी क्रमांक 93. या जाणणे याचा चेव तुझ आला ना म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्नो वावो झाले की ना. 94 क्रमांकाची ही ओवी आणि त्याचा अर्थ, देव
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा अनुभवरूप बोध म्हणजे शब्दरहित असलेला अनुभव म्हणजे अवेअरनेस जागृत झाला आहे ना. तुझे द्वैतरूपी स्वप्न मिथ्या झाले आहे ना. आता श्लोक 7, 8, 9 अध्याय क्रमांक 9 मधील हे जगत उत्पत्ती स्थिती नाश या कर्माशी असलेली भगवंताची निर्लिप्तता दर्शविणारे आहेत. हे अर्जुना, कल्पाच्या अंती सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात, तसेच दुसऱ्या कल्पाच्या प्रारंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. श्लोक क्रमांक 7. मी स्वतःच्या प्रकृतीचा म्हणजे मायेचा अंगीकार करून अवष्टभ्य अर्थात सत्ता स्फूर्तीद्वारे दृढ करून किंवा स्वीकारून प्रकृतीच्या स्वभावाने परतंत्र झालेल्या या संपूर्ण भूत समुदायाला पुन्हा पुन्हा प्राणीमात्रांना त्यांच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा मी उत्पन्न करतो. श्लोक क्रमांक 8. हे अर्जुना, त्या कर्मामध्ये आसक्तीरहित म्हणजे संगरहित आणि उदासीनतेप्रमाणे म्हणजे कर्तृत्वाभिमानरहित साक्षीप्रमाणे स्थित असणाऱ्या मज परमात्म्याला म्हणजे आत्म्याला ती कर्मे बंधाची निर्मिती करीत नाहीत. श्लोक क्रमांक 9. परमात्म्याची जी निर्लिप्तता प्रकृतीद्वारे सुरू असलेल्या जगत उत्पत्ती स्थिती लयाशी आहे, तीच निर्लिप्तता आत्म्याची इंद्रियाद्वारे सुरू असलेल्या कर्माची आहे, हे दर्शविणारा श्लोक 8 व 9 वरील महत्त्वांच्या ओव्यांचा अर्थ कर्मयोग अध्याय 3 ओवी 146 मध्ये आपण पाहिला होता. आता अध्याय 9 वरच आधारित पहिला आपण चिंतनाचा विषय होता ज्ञान साधना ऐश्वर्य योगाच्या माध्यमातून पाहिली. आता ज्ञान साधना अद्वैत ज्ञान यज्ञ या शीर्षकाखाली आपण त्याचं चिंतन करणार आहोत. भगवंतानी प्रस्तुत अध्याय आपण सध्या अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 4 हा आपण बघत आहोत. 3 व 4 मध्ये निर्गुणाची उपासना सांगितली आहे. व्यापक असलेल्या निर्गुण परब्रह्माची उपासना म्हणजे ज्ञान साधना भगवंतानी अध्याय 9 मध्ये पुढे श्लोक 15 द्वारे सांगितली आहे. तो श्लोक असा आहे. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अर्थ, काही साधक भक्त म्हणजे उत्तम अधिकारी ज्ञानयज्ञाद्वारे अभेद भावाने माझे यजन म्हणजे पूजन भक्ती ही उपासना करतात आणि दुसरे कित्येक साधक भक्त पृथक भावाने म्हणजे स्वतःला वेगळे मानून मद विश्वरूप परमात्म्याची सेवा इत्यादी अशा अनेक प्रकारांनी उपासना म्हणजे साधना करतात. भगवंतानी अभेद भावाने ज्ञानयज्ञाचे यजन करण्यास सांगितले आहे. माऊलींनी यज्ञ हे रूपक करून अभेद भावाने करावयाची ज्ञान लक्षणा भक्ती पुढील प्रमाणे सांगितलेली आहे. या ज्ञानयज्ञाद्वारे परमात्म्याशी ऐक्याचा अनुभव यावा, अहम ब्रह्मास्मी असा आत्मानुभव यावा, हे माऊलींचे उद्दिष्ट आहे. हा उद्देश फलद्रूप होणे सोपे व्हावे म्हणून आवश्यकतेप्रमाणे भगवंत दर्शक मी माझे या शब्दासमोर आत्मा आत्म्याचे असे समजले पाहिजे. परमात्मा या शब्दासमोर आत्मा हाच विषय आपण कायम समजला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्याला माऊली पुढे काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात तो अद्वैत ज्ञान यज्ञ पुढील प्रमाणे आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे, हा आदी संकल्प यज्ञात बळी देण्यासाठी पशु बांधावयाचा खांब म्हणजे यूप आहे. द्वैत हा पशु आहे. पंचमहाभूते हा मंडप आहे. पंचमहाभूतांचे शब्द स्पर्शादी 5 विषय इंद्रिये प्राण हे सर्व यज्ञाची साधन सामग्री आणि अज्ञान हे हवनीय धृत म्हणजे तूप आहे घृत. त्या यज्ञात मन व बुद्धी या यज्ञकुंडात ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त केला जातो. सुखदुःखादी द्वंद्वाविषयी समता ही यज्ञवेदी शुद्ध केलेल्या यज्ञाचा ओटा आहे. आत्मानात्मविवेक करण्याविषयी बुद्धीचे कौशल्य तीच मंत्रविद्येची शोभा आहे.
ब्रह्मविद्या ही श्रुक म्हणजे हवन करायचे तूप ठेवण्यासाठीचे लाकडी पात्र व मनाची शांती ही स्त्रुवा म्हणजे लाकडाची वर्तुळाकार पडी आहे. यज्ञ करणारा हा जीव आहे. अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 239 ते 242 असा हा माऊलींनी केलेली स्पष्टता अशी आहे. तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे भेदूनाशी. पुढची ओवी 243 आत्ता मी म्हणून दाखविली. आता त्याचा अर्थ, यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्राने, आत्मानात्म विवेकरूप महामंत्राने, ब्रह्मज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने भेद नाहीसा करतो. भेद समाप्त होऊन अपरोक्षानुभूती प्राप्त होण्यासाठी परोक्ष ज्ञानाची म्हणजे शब्द ज्ञानाची आहुती देतो. जीव व परमात्मा म्हणजे आत्मा यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन यज्ञ करणारा यजमान भेद नाहीसा करतो. त्यावेळी अज्ञानरूप घृत संपून जाते. यजमानाने सुरू केलेले यजन म्हणजे ज्ञानयज्ञ समाप्त होतो. जेव्हा यजमान आत्मैक्यरूपी पाण्याने अवभृत स्नान करतो, ओवी 244, तेव्हा भूते त्यांचे विषय त्या प्राप्त्यर्थ सतत मनात सुरू असलेले करणे हे सर्व आत्मरूप असल्याचा अनुभव येतो, ओवी 245. आता पुढे ओवी क्रमांक 246, 47 वगैरे वगैरे आपण त्याचा परामर्श घेऊया. स्वप्नातून जागे झाल्यानंतर स्वप्नात पाहिलेले सैन्य आपणच झालो होतो अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवासी येते. 246 आणि 47चा एकत्र अर्थ. मग तो जीवू हे भाष सरे आ ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानध्वरे एकत्वे येणे, ओवी क्रमांक 248 अशी आहे. आणि त्याचा अर्थ स्वतःला जीवभाव, स्वतःतला जीवभाव संपतो. अंतःकरण परमात्मा असलेल्या आत्मबोधाने भरून जाते. हाच आत्मबोध परमात्मबोध सर्वत्र भरलेला असल्याने मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे दिसते ते सर्व आत्मरूप म्हणजे ब्रह्मरूप असल्याचा अनुभव येतो. संसारात परमात्म्याच्या सत्तेचीच प्रतीती येत असते. अशा प्रकारे तो यजमान ज्ञानयज्ञाने एकत्व भावास येतो. त्या भजनात एकत्वाशिवाय दुसरी प्रतीतीच नसते, ओवी क्रमांक 248चा अर्थ पाहिला. अनादी काळापासून नामरूपाद्वारे वेगवेगळे असल्यामुळे त्याच्या दृष्टीत भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी सर्व आत्मरूप आहे. या त्याच्या अनुभवात्मक ज्ञानात भेद उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे दिसले तरी एकाच शरीराचे आहे हे कळत राहते, ओवी क्रमांक 249 आणि 50. जशा एकाच झाडाच्या लहान मोठ्या फांद्या, एकाच सूर्याची पुष्कळ किरणे असतात, त्याप्रमाणे भिन्न भिन्न नावाच्या, वृत्तीच्या, स्वभावाच्या, वर्तनाच्या व्यक्तीमध्ये भेदाने मला म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जो जाणतो, ओवी क्रमांक 251 आणि 252, अशा त्या चांगल्या प्रकारे केलेल्या ज्ञानयज्ञाने तो जेव्हा व ज्या ठिकाणी जी जी वस्तू पाहतो त्यास माझ्या वाचून म्हणजे स्वतःच्या आत्म्याशिवाय दुसरे नाहीच असा बोध म्हणजे अनुभव त्या ज्ञानी भक्ताला असतो, ओवी क्रमांक 253, 254. माऊली आता ऐश्वर्य योग दृष्टांताद्वारे सांगतात. वाऱ्याने मातीचे कण उडाले तरी त्यांचे पृथ्वीत्व बदललेले नसते, अखंडित राहते. आणि थोड्या वेळाने ते धुलीकण म्हणजे मातीचे अणुपरमाणू पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात, 256. त्याप्रमाणे ते सर्व मी म्हणजे आत्मा आहे. जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढीच त्यांची प्रतीती असते. ज्या पदार्थात मी ब्रह्मरूपाने आहे त्या पदार्थात ते ज्ञानीही आत्मरूपाने असतात. त्याप्रमाणे अनुभवाच्या अंगाने मद्रूप म्हणजे आत्मरूप होऊन अनेक आकारांचे होऊन अनेक प्रकारचा व्यवहार करतात, ओवी क्रमांक 257, 258. त्यामुळे त्यांनी प्रकृतीने जरी भजन केले नाही तरी ते त्यांच्याकडून सहजच होत असते, 261.
ज्ञानयज्ञावर माऊलींनी केलेल्यावरील विस्तृत विवेचनावरून लक्षात येईल की ज्ञानयज्ञ चांगल्या प्रकारे पूर्ण होण्यासाठी, सिद्धीत जाऊन आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी रोजचा ध्यानाभ्यास अत्यावश्यक आहे. एक अवांतर गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली आहे, जी आपल्या चिंतनाशी खूप निगडीत आहे. सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सफरचंद खालीच पडते हे पाहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जुलै 1687 मध्ये प्रसिद्ध केला. त्यांच्याही आधी 300 वर्ष माऊलींनी तो सांगितला. न्यूटनच्या उदाहरणापेक्षा माऊलींचा दृष्टांत पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जास्त चांगल्या प्रकारे समजून देतो. गुरुत्वाकर्षणाचे कारणही सांगतो. सर्व काही पृथ्वीताच अखंडतेने भाग असल्यामुळे पृथ्वी सर्वांना आकर्षित करून घेते आणि सर्व काही पृथ्वीवरच पडते. आता भगवंताचं स्वरूप आपल्याला समजून घेण्याकरता अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 16 ते 19 आधार घेऊन त्याचं चिंतन करायचं आहे. हे 4ही श्लोक वरील ज्ञानयज्ञामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंताची सर्वदूर सर्वामध्ये असलेली व्यापकता दर्शविणारे आहेत. सर्व काही भगवंतच परमात्माच आहे हे सांगणारे आहे. संशय राहू नये म्हणून श्लोक क्रमांक 16 मध्ये भगवंतानी अहम या पदाचा प्रयोग 8 वेळास केला आहे. आता तो श्लोक मी वाचतो. अहम क्रतुरहम यज्ञः स्वदाहम औषधम मंत्रोहम वाज्यम अहम अग्निम अहम हुतम. या श्लोकात भगवंतानी अहम या शब्दाचा प्रयोग 8 वेळेस केलेला आहे. श्रोतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषधी मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे. ज्ञानयज्ञाद्वारे म्हणजे प्रतीतीचे निपात्रे माऊलींची ओवी क्रमांक 243, परमात्मबोधे भरे ओवी क्रमांक 248 या ज्ञानाचा अपरोक्षत्वाने उदय झाला तर वेद विधान स्वहा म्हणजे देवाच्या द्यावयाच्या आहुती, स्वधा म्हणजे पितरांना द्यावयाच्या आहुती इत्यादी श्लोकार्थात दाखविलेले सर्व मीच म्हणजे आत्माच आहे. माऊलींच्या ओवी क्रमांक 265 ते 268. मी या संपूर्ण जगाचा पिता, माता, धाता, धारण करणारा, कर्माचे फळ देणारा, पालन करता. पितामह म्हणजे आजोबा, वेद्यम म्हणजे जाणण्यास योग्य अर्थात श्लोक 2 प्रमाणे प्रत्यक्षावगमम, अध्याय 13 श्लोक 12 प्रमाणे ज्ञेयम, पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद सुद्धा मीच आहे. अध्याय 9 श्लोक 17 मध्ये हेच सांगितले. माऊली पितामह म्हणजे आजोबा हे नाते पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. माऊलीची ओवी क्रमांक 272. ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची या अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. 272. मन ही उपाधी व ती संपलेली अवस्था अमन आणि या अवस्थेतील मनामध्ये म्हणजे अमनमनी भगवंताच्या अमनमनी मध्ये प्रकृती पुरुष उपजण्याचे सामर्थ्य आहे. भक्तांचे कोड पुरविणे ही त्या सामर्थ्यामधील एक लहानशी लीला आहे. त्रिभुवनांची उत्पत्ती प्रकृती पुरुषाद्वारे होते म्हणून भगवंत त्रिभुवनांचा पितामह म्हणजे आजोबा आहे. भगवंताचा अनुभव येण्यासाठी भगवंताशी नाते जोडावे ही साधना कशी करता येईल? जीवनमुक्तावस्थेत हे नाते आपोआप अनुभवास येत राहते. नाते जोडण्याची साधना करावीशी वाटावी म्हणून लेखक आपला अनुभव आत्मश्लाघा म्हणून नव्हे तर वाचकांना, श्रोत्यांना मार्गदर्शक ठरावा आणि त्यावर आपली निष्ठा कायम राहावी म्हणून नोंदवित आहेत. काय म्हणतात ते? लेखक म्हणतात, प्रथम लक्षात घ्या, लेखकास कोणतीही सिद्धी प्राप्त नाही, प्राप्त होण्याची आवश्यकता नाही, शक्यताही नाही. स्वरूपावस्था असते
मन वृत्तीरहित सोहमभावात सहजतेने नित्यतेने स्थिर असते. मनात इच्छा येऊ लागली की ते वाक्य पूर्ण होण्याच्या आत मनात आपोआप भाव येतो की निरुपाधिक आनंदाचे साधन प्राप्त करताना कारण परत्वे आनंद मागण्याची लाज वाटत नाही का? त्या पाठोपाठ भगवंताच्या कृपा सामर्थ्याची निश्चिंतता जाणवते. जे दुःख दिले आहे ते माझ्या हितासाठीच आहे व लवकरच त्याची निवृत्ती होणार आहे याची खात्री पटते. व त्या पाठोपाठ सोहमभावातील वृत्तीरहित स्थिरता प्राप्त होते. एखादी अनावश्यक किंवा अवास्तव इच्छा जेव्हा मनात येते त्यावेळच्या अनुभवापाठोपाठ मनात उठणाऱ्या भावाचे स्वरूप पुढील शब्द धारण करतात. माझा भगवंत माझा आजोबा आहे. जे मागेल ते देतो. मागू नये ते मागितले तर ते सुद्धा देतो, पण थोडेसे देतो व आपोआप सोहमभावावर आणून ठेवतो आणि प्रेमाने विचारतो, तू जे मागितलेस जितके मागितलेस ते तुला खरोखर आवश्यक होते का? माझ्याकडून नाही असे वदून घेतो व पुन्हा मला सोहमभावाद्वारे वरील ओवी 272 मध्ये वर्णिलेल्या अमन अवस्थेत अर्थात इच्छारहित शब्दरहित अनुभवात स्थिर करतो. माझ्या अमन अवस्थेतील मनाचे कोड पुरवितो. असा आहे माझा आजोबा अर्थात पितामह भगवंत. हिंदीमध्ये अमन म्हणजे अमन म्हणजे शांती म्हणजे शब्दरहितता. परमात्म्याचे म्हणजे आत्म्याचे स्वरूप वेद्यम व पवित्रम कसं आहे त्याच्यावर थोडं चिंतन आपण करूया. वर अर्थ दिलेल्या श्लोक 17 मधील वेद्यम आणि पवित्रम माऊली पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. जाणण्याच्या सर्व वाटा म्हणजे ज्ञान अनुभवाच्या सर्व वाटा ज्या गावाला येतात तो परमात्मा मी आहे. अर्थात सर्व मार्गाने जी वस्तू जाणावयाची आहे ते मी आहे. सर्व जाणीव एकत्र येऊन जे जाणल्या जाते ते मी आहे. अध्याय 13 श्लोक 12च्या पूर्वार्धाप्रमाणे जे जाणले असता मनुष्य नित्यानंद रूप अवस्थेत प्राप्त होतो ते ज्ञेय या श्लोकातील वेद्य आहे. माऊलीची वही क्रमांक 273. जगत सत्य आहे, सुख विषयात आहे व ते कारण परत्वे मिळते. मनाची चंचलता कमी होऊ शकत नाही इत्यादी ज्ञाने अविद्येने उपाधित असलेली ज्ञाने म्हणजे चुकीची ज्ञाने जेथे लयात जातात. आध्यात्मिक ज्ञानातील लहान सहान भेद जेथे संपलेले असतात कारण अंतिम प्रतीतीबद्दल एक वाक्यता असते त्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात. माऊलींनी हे स्पष्ट केले ओवी क्रमांक 274 मध्ये. आता परमात्म्याचे स्वरूप स्पष्ट करतात. प्राप्त करून घेण्यास योग्य असे परमधाम, सर्वांचे भरण पोषण करणारा, त्रैलोक्याचा स्वामी म्हणजे जगाचा शक्तिमान मालक, प्रकृतीचे म्हणजे मायेचे प्रलयकाळी विश्रांती स्थान, सृष्टीतील सर्व नियम म्हणजे विधान बनविणारा, आकाशासारखा साक्षी अर्थात उदासीन, प्राणीमात्रातील प्राण, सहृद म्हणजे प्रत्युकाराची इच्छा न करता सर्व भूतमात्रांचे हित करणारा, त्रिभुवनांचे जीवन, बीजम अव्ययम ज्याच्या संकल्पामुळे सर्वांची उत्पत्ती व संकल्पातच जगाचा लय होतो. अशा रीतीने उत्पत्ती स्थिती लयास कारण असूनही स्वतः विनाशी जसेच्या तसेच राहणारा तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे राहतो ते स्थान सर्वांचे निवासस्थान. शरण जाण्यास योग्य म्हणजे अनन्यपणे शरण आलेल्याचे रक्षण व जन्ममरण दूर करणारा, आणि निधान म्हणजे संकल्प वासना संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्यासाठी जेथे अमर होऊन असतात ते मी आहे. श्लोक क्रमांक 18 व ओवी क्रमांक 278 ते 295 हा सारांश आपण आता वाचला. मी सूर्याच्या रूपाने तापतो, मीच वर्षाव केलेल्या पाण्याचे शोषण करतो आणि मीच पुन्हा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे. सत आणि असतही म्हणजे सत मिथ्या
सत्य, मिथ्या, नित्य, अनित्य, चांगले, वाईट, आत्मा, शरीर, अविनाशी, नाशवान, निर्विकार, विकारी असे सर्व मीच आहे, असं श्लोक क्रमांक 19 मध्ये म्हटलेलं आहे. सर्व मीच आहे. माऊली स्पष्ट करतात, हे आत बाहेरी मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले. ही ओवी क्रमांक 302. आणि त्याचा अर्थ, जगत आत बाहेर माझ्याने गच्च भरले आहे, किंबहुना जगत माझेच ओतलेले स्वरूप आहे. सर्वत्र भगवंतच भगवंत आहे. इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्यादी हे आत असलेले व चराचर सृष्टी बाहेर असलेली असे सर्व काही भगवंतच आहे. ओवी क्रमांक 302. अशा रीतीने प्रस्तुत अध्याय 12 मधील प्रस्तुत श्लोक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माची उपासना वरील प्रमाणे ज्ञान यज्ञाद्वारे करणारे भक्त मला प्राप्त करून घेतात, असा हा श्लोक 4. प्रस्तुत श्लोक 4 मध्ये भगवंतांनी करण्यास सांगितलेली निर्गुण उपासना माऊलींनी पुढे ओवी 46 ते 58 मध्ये कुंडलिनी अभ्यासाद्वारे ओंकार व सोहम साधनेच्या साह्याने करण्यास सांगितली आहे. आता आपल्याला काय विषय पाहायचा, तर निर्गुण साधना, कुंडलिनी अभ्यास आणि ओंकार व सोहम साधनेसह हा विषय पाहायचा आहे. पण तो बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे आपण तो पुढच्या सत्रामध्ये घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्याकरता आपला सिद्ध मंत्र आपण उच्चारणार आहोत आणि त्यानंतर 20 मिनिटाचं ध्यान करणार आहोत. माझी माऊली